अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आपल्यासोबत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं थेट राजकीय भूमिका जी आहे ती घेण्यात आली आणि पाठिंबा जो आहे तो महाविकास आघाडीला देण्यात असल्याचं सांगितलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी या संपूर्ण विषयावर श्याम मानव आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून थेट आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीला पाठिंबा तुम्ही जाहीर करताय, काय नेमकी कारणं आहेत आणि का असं वाटतं पाठिंबा दिला पाहिजे? बेसिकली हा केवळ आत्ताचा मुद्दा नाही आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा आम्ही इंडिया आघाडी म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करत विदर्भ पातळीवर मी 36 सभांचं आयोजन ऑलरेडी केलेलं होतं। त्यामध्ये भाषणं दिली होती, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या 8 मतदारसंघामध्ये आम्ही प्रामुख्यानं प्रचार केला त्यापैकी 7 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। आता बेसिकली आम्ही हे का करतोय त्याचं बेसिक कारण असं आहे की ज्यावेळेस या देशामध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लादली होती त्यावेळेसुद्धा मी त्याला विद्यार्थी असताना विरोध केला होता, जेलमध्ये गेलो होतो आणि जेलमधनं सुटल्यानंतर जनता आघाडी गठीत करून जनता आघाडीचा प्रचार करून इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा पराभव केलेला होता। त्यावेळेस ती काळाची गरज आम्हाला वाटत होती। आज तर मी इतका दीर्घकाळ गेली 52 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे। लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही का रुजवतो? कारण राज्यघटनेनं जी 4 मूल्य स्वीकारलेली आहे, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय, ही 4 मूल्य आपल्या समाजामध्ये रुजावी, त्याच्या आधारावर हा संपूर्ण समाज आणि देश घडावा, याकरता आम्ही इतक्या वर्षांपासून अतिशय प्रभावीपणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करत आलो आहोत। गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोधाभास निर्माण झालेला आहे। आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे असं आम्हाला तीव्रतेनं वाटलं। ज्या पद्धतीनं सगळ्या लोकशाही संस्थांचा उपयोग होतो आहे, सगळ्या लोकशाही संस्थांवर ज्या पद्धतीनं शासनामध्ये असणाऱ्या लोकांनी दडपणं आणलेली आहे, स्वातंत्र्याचा संकोच केलेला आहे, त्याला विरोध करून पुन्हा या देशामध्ये राज्यघटना रिस्टोअर करणं आणि लोकशाही रिस्टोअर करणं ही काळाची गरज आहे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून गेल्यावेळी आम्ही जसं इंडिया आघाडीचा प्रचार केला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानाअंतर्गत आम्ही काम करतो आहोत। यामध्ये केवळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाही तर वेगवेगळ्या समविचारी पुरोगामी संघटना आहे, त्यांच्या सहकार्यानं आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे। आतापर्यंत विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 14 जाहीर सभा झालेल्या आहेत, पुढेही त्या होत राहणार आहेत आणि या पद्धतीनं त्या माध्यमातून आम्ही प्रबोधन करत करत यामध्ये परिवर्तन करणार आहोत। खरं म्हणजे संविधानाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये तर जास्त महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून एक वेगळ्या पद्धतीचं असंवैधानिक इल्लिगल सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे, ती केवळ संविधान पायदळी तुडवण्यापर्यंत मर्यादित गोष्ट नाही, लोकशाही खऱ्या अर्थानं संपवणारी ही गोष्ट आहे। लोकांनी ज्यांना निवडून दिलं, ज्यांच्याकडे काही पैसे आहेत त्यांनी त्यांना विकत घ्यायचं, आपल्या बाजूनं घ्यायचं, स्वतःचं सरकार तयार करायचं, जे संवैधानिक सरकार बनलेलं आहे ते पाडून टाकायचं। ही खेळी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये घडू शकते किंवा होऊ शकते असं कोणी मला सांगितलं असतं तर त्यावर विश्वाससुद्धा ठेवणं शक्य झालं नसतं। असं आपण महाराष्ट्रातलं राजकारण समजत होतो। एवढं दूषित आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं हे संविधान वाचवणं, ज्या संविधानाची पायमल्ली करून हे असंवैधानिक आणि इल्लिगल सरकार सध्या 2.25 वर्ष काम करत आहे, ते घालवणं हे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लोकशाही प्रेमी आणि संविधानप्रेमी माणसाचं कर्तव्य आहे असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि म्हणून जे संविधान वाचवण्याचं अभिवचन देतात, लोकशाही रिस्टोअर करण्याचं अभिवचन देतात, त्या महाविकास आघाडींच्या मागे आम्ही ताकदीनं उभं राहिलं पाहिजे, त्यांचा प्रचार केला पाहिजे आणि ज्या BJPनं या पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांचं सरकार घालवलं पाहिजे असं आम्हा सगळ्यांना तीव्रतेनं वाटतं। म्हणूनच आम्ही या पद्धतीनं प्रचार करतो आहोत। तुम्ही जी भूमिका आता घेतली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घेतली, मात्र भाजपच्या नेत्यांकडून तुमच्या या संपूर्ण भूमिकेवर टीका टिप्पणी केली जात होती। अनिल बोंडेसुद्धा पवारांनी तुम्हाला सोडलं, जरांगेनं आणि तुम्हाला अशा पद्धतीची टीका त्यांनी केली होती। आता बरेचसे नेतेसुद्धा या संपूर्ण तुमच्या भूमिकेनंतर बोलायला लागले। नाही, बेसिकली आता जे लोक मला ओळखत नाही ते काहीही बोलू शकतात, त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज पण उरत नाही। जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे कधी जगली नाहीत त्यांना इतर कोणी प्रामाणिकपणे काहीतरी भूमिका घेऊन काम करतील हे पटणंच शक्य नसतं ना।
पण तुम्ही सगळ्या लोकांनी, मी नागपूरतेतनंच पत्रकारितेची सुरुवात केली आहे. तरुण भारत जो RSSचा पेपर आहे तिथनंच माझी सुरुवात झालेली आहे. मी इतकी वर्ष या समाजामध्ये काम करतो आहे. उघडं जीवन आहे, प्रामाणिकपणे आपलं काम करतो आहे. मी एका राजकीय घरातला मुलगा आहे. जनता पार्टीचं गठन करून जर त्याच्या निवडणुका मी दणकून प्रचार केला त्याचा, तर मी स्वतःही जनता पार्टीच्या माध्यमातून कदाचित राजकारणात येऊ शकलो असतो. किंवा माझं घरच काँग्रेसचं घर आहे. माझे वडील जनपदचे उपाध्यक्ष होते. जवळचे नातेवाईक मंत्री, खासदार, आमदार असे राहिलेले आहेत सातत्यानं. आणि माझ्यासारखा बोलणारा, लोकांना कन्व्हिन्स करणारा, लोकांना सोबत जोडणारा माणूस त्यांना हवा होता. त्यासाठी ते माझ्या मागेही लागायचे. पण राजकारण हे आपलं क्षेत्र नाही, म्हणजे निवडणुकीचं राजकारण हे आपलं क्षेत्र नाही असं मी मानलं. आणि म्हणून जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर 77मध्ये, 78मध्ये विधानसभेमध्ये सरकार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केला. ते परिवर्तन झालं आणि त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून मुक्त राहून, दूर राहून सातत्यानं सामाजिक प्रबोधनाचं काम करत आलेलो आहे. यावेळेस ही काळाची गरज वाटली. या देशामधली लोकशाही रिस्टोअर करणं आवश्यक आहे. संविधान वाचवणं गरजेचं आहे. जे लोक सांप्रदायिक वातावरण निर्माण करून आणि या ठिकाणी मनुप्रणित विचारसरणी आणू पाहत आहेत त्यांना थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही भूमिका घेणं गरजेचं वाटल्यामुळं आम्ही या पद्धतीनं प्रचारामध्ये उतरलो आहोत. मला कोणतीही वेगळी राजकीय भूमिका घ्यायची नाही. राहिला प्रश्न आमची राजकीय भूमिका असते की नाही, प्रत्येक सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची राजकीय भूमिका असतेच. आम्ही फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज आणि आपल्या संत परंपरेमध्ये अगदी संत ज्ञानदेव, संत नामदेवांपासून जी आलेली परंपरा आहे, अगदी तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज, ही पुरोगामी परंपरा आहे. माणसाला माणूस मानणारी परंपरा आहे. चातुर्वर्ण्य बाजूला सारून माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारी परंपरा आहे. त्या विचारधारेनंच आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आणि जेव्हा आम्हाला समाजामध्ये असं दिसतं आहे की हे सगळं मोडीत काढून कोणीतरी पुन्हा मनुस्मृती प्रणित एक मनुवादी विचार या देशामध्ये आणू इच्छितो, ज्या देशामध्ये सगळ्या माणसांनी गुण्यागोविंदानं जगलं पाहिजे, त्या देशामध्ये एक सांप्रदायिक वातावरण निर्माण करून, विद्वेषाचं वातावरण निर्माण करून संपूर्ण देश नाशवू इच्छितो, देशामध्ये एक अत्यंत ज्याला असुरक्षित वातावरण म्हणतो ते निर्माण करू इच्छितो, कारण त्यांना स्वतः सत्तेमध्ये राहायचं असतं, तर ही खेळी ओळखून ते थांबवण्याकरता प्रयत्न करणं हे प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाचं कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांपासून तर संपूर्ण या पुरोगामी विचारांना मांडणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणून आपण हे करतो आहोत. एक जर पाहिलं तर आता सरकारच्या योजनांवर तुम्ही आता बोलले, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भानं बोलले आणि राहुल गांधींच्या संदर्भानं विरोधकांकडून जी टीका टिप्पणी आरक्षणाच्या संदर्भानं केली तर त्यावर सुद्धा बोलले. काय नेमकं म्हणणं? पहिले तर लाडकी बहीण योजना ही अतिशय एक चांगली योजना आहे. त्यामुळे मी जाहीररित्या बोलतो आहे, सगळ्या नेत्यांसोबत मी या विषयावर बोललो महाराष्ट्रातल्या, की आपण या योजनेचं समर्थन केलं पाहिजे. बेसिकली ज्यावेळेस अर्थव्यवस्था ठप्प होते, त्यामध्ये मंदी पसरते, रोजगार निर्मितीकरता सामान्य लोकांची क्रयशक्ती वाढवणं नितांत गरजेचं असतं. जर रोजगारच उपलब्ध होत नाही आहे तर क्रयशक्ती लोकांची वाढणार कशी, उठाव मिळणार कसा? या देशाने मोदी सरकारने 16 लाख कोटी रुपये भांडवलदारांचे आणि कॉर्पोरेट्सचे माफ केलेले आहे. त्याचं व्याज मिळून ही रक्कम जवळपास 25 ते 30 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोचते. ते पैसे संपूर्णतः वाया गेलेले पैसे आहेत. लोकांच्या खिशामधनं पैसे गेलेले आहेत. सरकारला ते भरून द्यावे लागणार आहेत आणि त्यामुळे देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे आणि त्यातून एकसुद्धा रोजगार निर्माण झालेला नाही आहे. पण ज्यावेळेस या स्त्रियांना हे पैसे दिले जातात, ह्या ज्या स्त्रिया आहेत ज्या या कॅटेगरीमध्ये येतात, त्यामध्ये साधारणतः 40% स्त्रिया ह्या गृहिणी आहेत, जे कोणतीही मजुरी वगैरे करत नाही. 60% स्त्रिया कदाचित मजुरी करणाऱ्या आहेत. या ज्या 40% स्त्रिया आहेत त्यांच्याकरता हा 1,500 रुपये महिना सरकारतर्फे त्यांना मिळतो आहे, ही अतिशय मोठी सन्मानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हा त्यांच्या सायकोलॉजीचा पण मुद्दा आहे. बरं, ह्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकले जात आहेत, यातल्या 99% स्त्रिया काही दारू पिण्यामध्ये पैसा उडवणार नाही आहे, जुगारामध्ये पैसा उडवणार नाही आहे. त्या आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं म्हणून 4 गोष्टी विकत घेतील. कदाचित भाजी अधिक चांगली विकत घेतील, दूध दही विकत घेतील, कदाचित काही सामान विकत घेतील. त्या काही ॲमेझॉनवरनं बोलावणार नाहीत, आजूबाजूच्या दुकानांमधनं घेतील. 2016मध्ये जे डिमोनेटायझेशन मोदींनी आणलं त्यानंतर संपूर्ण छोटे उद्योग, छोटे दुकानदार झोपले आहेत. त्यातले अनेक मेलेत, त्यांना व्यवसाय सोडावा लागलेला आहे. काही जे जिवंत आहेत ते रडत खडत जिवंत आहेत. त्या सगळ्यांना यातून उठाव मिळेल
एक रोजगार निर्मिती होईल, खऱ्या अर्थानं हे इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सरकारने अशा काळामध्ये ज्यावेळेस मंदीची या पद्धतीची स्थिती असते त्यावेळेस लोकांची क्रयशक्ती वाढवून रोजगाराला चालना दिली पाहिजे. हा अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ते जर सरकार अंमलात आणत असेल तर ते कोणतंही सरकार अंमलात आणते त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे. आता याबद्दल बोलताना मी एवढंच बोलत असतो की महाविकास आघाडीने विचलित व्हायचं काहीच कारण नाही. उलट महाविकास आघाडीने ताकदीने सांगितलं पाहिजे, कारण काँग्रेसने ऑलरेडी आपल्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभेच्या आधी जो प्रसिद्ध केला ज्याला ते न्यायपत्र म्हणतात त्यामध्ये 1,00,000 रुपये महालक्ष्मी योजनेखाली स्त्रियांच्या खात्यामध्ये ते टाकणार, म्हणजे 8,500 रुपये महिना होतो. केंद्राकडे जेवढे पैसे असतात तेवढे राज्याकडे असू शकत नाहीत, त्यामुळे राज्याने ते पैसे कमी देणं जरी दिले तरी पण इन्व्हेस्टमेंट या अर्थानं याकडे पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांशी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले आम्ही 2,000 रुपये द्यायचं ठरवतो आहोत. वडेट्टीवारांनी जे विरोधी पक्षनेते आहेत आपले त्यांनी तर जाहीरच केलेलं आहे की आम्ही 3,000 रुपयापर्यंत या योजनेखाली स्त्रियांना आम्ही द्यायचं ठरवतो आहोत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकार निवडून आल्यानंतरसुद्धा स्त्रियांची ही लाडकी बहीण योजना आहे ती सुरूच राहील. उलट त्यामध्ये रक्कम वाढवली जाईल. मी त्यावेळेस लोकांना असं सांगत असतो की लाडक्या बहिणींनो तुम्ही अधिक लाडक्या होणार आहात. तुमचे हे जे उद्दाम भाऊ आहे महेश शिंदेंसारखे, जे आमदार महेश शिंदे धमकी देतात की नंतर मी सगळ्या यादा पाहणार आहेत, जे लोक मला मतं देणार नाहीत त्या स्क्रॅप करून टाकेल, यांचे पैसे आहेत का, यांच्या घरातनं पैसे आलेले आहेत का, सरकारचे पैसे आहेत, सरकारी लोकांना म्हणजे सामान्य जनतेला दिले जात आहेत, जनतेचेच ते पैसे आहेत, यांना हे बोलण्याचा पण अधिकार नाही. किंवा आमचे दुसरे एक मित्र आहेत रवी राणा, त्यांनी धमकी दिली मी पैसे परत घेईन. असले उद्दाम भाऊ आहे त्यांना हाकला आणि जे अधिक नम्र आहेत ज्यांच्याकरता तुम्ही अधिक लाडक्या बहिणी आहात त्यांना मतं द्या. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही योजना सुरू राहील, कारण मी काल्पनिक बोलत नाही. ऑलरेडी काँग्रेसच्या 2 सरकारांमध्ये ही योजना सुरू आहे. कर्नाटकमध्ये 2,000 रुपये आणि तेलंगणामध्ये 2,500 रुपये महिना. ही खिरापत वाटणं नाही आहे, हे अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता लोकांची क्रयशक्ती वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा अर्थव्यवस्थेमधला मुद्दा आहे. ते अंमलात आणत आहेत. मोदी याला खिरापत म्हणतात कारण मोदींना अर्थशास्त्र नावाची गोष्ट काहीच कळत नाही आणि अशा माणसाच्या हातामध्ये अख्खा देश आलेला आहे. ही आपल्या देशामधली अतिशय मोठी शोकांतिका आहे. राहुल गांधींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक होत आहे. जेही नेरेटिव्ह महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाकडून सेट केलं तर ते सुद्धा फोडण्यासाठी आता भाजपची यंत्रणा कामाला लागणार आहे. आज त्या पद्धतीचं बैठक आढावा बैठकसुद्धा भाजपची या ठिकाणी झालेली आहे. नाही, बेसिकली मला फार दया येते या लोकांची. आता ज्या लोकांना इंग्रजी कळत नाही, कारण राहुलचं इंग्रजी अतिशय उत्तम आहे, मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे, प्राध्यापक राहिलेलो आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीचं इंग्रजी वापरलं ते सगळ्यांना कळेलच असं नाही, हे मला समजू शकतं. आणि म्हणून मी आपले जे महाराष्ट्राचे BJPचे अध्यक्ष आहेत बावनकुळेजी त्यांना माफ करायला तयार आहेत की त्यांना एवढं चांगलं इंग्रजी कळणं शक्य नाही बाबा, म्हणून राहुल गांधी काय बोलले कळलं नाही, माफ करू. तसंही त्यांचा एज्युकेशनबद्दल प्रश्नच आहे, काहीतरी BSc पार्ट 1 वगैरे ते असावेत असं दिसतं आहे विकिपीडियावरनं. आता इंग्रजीमध्येच शिकावं लागतं सायन्स, पण आता ढकल गाडी असल्यावर काही सांगता येत नाही, कारण यांचे नेते मोदी त्यांच्याच डिग्र्यांबद्दल काही सांगता येत नाही तर यांच्या डिग्र्यांबद्दल काय सांगावं. पण मला काळजी वाटते ती अनिल बोंडेंची वाटते. डॉक्टर अनिल बोंडे यांना मी चांगलं ओळखतो, कारण अमरावतीच्या डॉक्टरांसोबत माझा अतिशय चांगला संपर्क राहिलेला आहे, दीर्घकाळ काम करतो आहे मी. मला डाऊट आला की यांची MD कदाचित आयुर्वेदामधली तर नाही आहे, म्हणून यांचं इंग्रजी कच्चं असेल. म्हणून मी माझ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन केले, नाही म्हणाले ते MBBS झाल्यानंतरच MD झालेले आहे. जर हे MBBS झालेले नंतर MD झाले त्यांना इतकं साधं इंग्रजी कळू नये, फारच आश्चर्य वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्यापेक्षा मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं ते देवेंद्र फडणवीसांचं. देवेंद्र फडणवीसांचं इंग्रजी उत्तम आहे हे मला माहीत आहे. 2005पासून त्यांच्यासोबत मी कायद्यासंबंधी चर्चा करत आलेलो आहे. अनेक सुंदर इनपुट्स त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याकरता दिलेले आहेत. कायद्यातले बारकावे इंग्रजी शब्द त्यांना उत्तम कळतात अशी माझी समजूत होती. मी असं का म्हणतोय, कारण राहुल गांधींनी जॉर्जटाऊन येथे अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रश्न विचारला की हे केव्हा संपणार आहे रिझर्वेशन, त्यावेळेस ते असं म्हणाले की जेव्हा या देशामध्ये हा देश खऱ्या अर्थानं फेअर प्लेस बनेल त्यावेळेस आम्हाला हे रिझर्वेशन स्क्रॅप करता येतील, काढून टाकता येईल. पण अजूनही हा भारत फेअर प्लेस बनलेला नाही.
यामध्ये कळीचा मुद्दा आहे तो फेअर प्लेस हा शब्द आहे. फेअर प्लेस हा शब्द आहे. आता मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आणि प्राध्यापक राहिलो, मला माहीत आहे हा शब्द अपवादात्मक वापरला जातो, रुटीनमध्ये वापरला जात नाही. त्यामुळे ज्याला सामान्य इंग्रजी कळतं त्याला कळणं कठीण आहे. पण देवेंद्र फडणवीसांनाही कळत नाही. त्यांनी लॉ ग्रॅज्युएट केवळ केलेलं नाही आहे, तर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, जर्मनीतला एक डिप्लोमा घेतलेला आहे. अशा माणसाला इंग्रजी कळत नाही. बरं, समजा आपल्याला कळलं नाही, ते ऑलरेडी हे शब्द आणि वाक्य उपलब्ध आहेत सर्वदूर. हिंदूंपासून सगळ्यांनी ते प्रिंट केलेले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांचे व्हिडिओज ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ पाहायचा. तुम्ही वेबस्टरची डिक्शनरी काढा, कॉलिन्सची डिक्शनरी काढा. फेअर प्लेस याचा अर्थ विदाऊट डिस्क्रिमिनेशन, विदाऊट ऑनेस्टी, हे अर्थ आपल्याला दिसते. याचा सरळ सरळ अर्थ होतो की ज्या ठिकाणी समान संधी असेल ती फेअर प्लेस. म्हणजे राहुल गांधी काय म्हणाले की तोपर्यंत आम्ही रिझर्वेशन थांबवू शकत नाही जोपर्यंत भारत फेअर प्लेस असणारा देश बनत नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी मिळत नाही. जोपर्यंत या देशामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं आहे तोपर्यंत हे रिझर्वेशन चालू राहणार आहे. पुढे त्यांचं आणखी वाक्य आहे की सध्या भारत फेअर प्लेस बनलेला नाही. म्हणजे अजून या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन सुरू आहे, अजून या ठिकाणी इक्वल संधी सगळ्यांना मिळत नाही आहे, तोपर्यंत रिझर्वेशन चालू राहणार आहे. हेच मत ऑलरेडी राज्यघटना तयार करणाऱ्या लोकांनी व्यक्त केलं आहे आणि म्हणूनच त्यांनी रिझर्वेशन सुरू केलेलं आहे. रिझर्वेशन सुरू करताना हेच आर्ग्युमेंट होतं की या देशामध्ये सगळ्यांना समान संधी नाही आहे, सगळ्यांना समान संधीच्या पातळीवर आणेपर्यंत आपल्याला रिझर्वेशन चालवावे लागणार आहे. जे राज्यघटनाकारांनी म्हटलं तेच राहुल गांधींनी त्याचं उत्तर दिलं. पण एवढं साधं इंग्रजी ज्यांना कळत नाही त्यांना मी विनंती करतो, अनिल बोंडे असतील किंवा आमचे बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांची मुलं किंवा नाती कोणी ना कोणी कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत, त्या कॉन्व्हेंटवाल्या बाईंना बोलावून घ्यावं, त्यांच्याकडनं हा अर्थ समजून घ्यावा आणि आपला गैरसमज दूर करावा. जर त्यांना फेअर प्लेसचा अर्थ कळूनही ते विरोध करत असतील तर यांच्यासारखे महाखोटारडे या जगात कोणीच नाही असा त्याचा अर्थ होईल. निश्चित आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र बचाव संविधान बचाव हा नारा देत महाविकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी दिला असल्याचं सांगितलं. कॅमेरामॅन साई कॅरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.